पुण्यातील मनपा आयुक्त आणि मनसे नेते वादाच्या प्रकरणात मनसेच्या राड्यानंतर पुणे महापालिका कर्मचारी आक्रमक झालेत। पालिका कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारले, तर आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेने मागणी केली आहे। आयुक्त नवल किशोर राम यांना बडतर्फ करण्याची सुद्धा मनसेने मागणी केलेली आहे। आयुक्तांच्या केबिनमधील सीसीटीव्ही चेक करा, मनसेने असं आयुक्तांना चॅलेंज सुद्धा दिलंय। तर मनसे कार्यकर्त्यांना आयुक्त गुंड म्हटल्यानं हा सगळा राडा झालेला आहे। या राड्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यामधील पदाधिकाऱ्यांना फोन केल्याचीही माहिती आहे। काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेबाहेर आता मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। काल मनसेनं राडा घातला, त्यानंतर आज पालिका कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन पुकारलं गेलेलं आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, आता महापालिकेबाहेर कसं वातावरण आहे? माधुरी, कालच्या या सगळ्या राड्यानंतर मनसे आणि पालिका कर्मचारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। पालिका कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे, मात्र त्या अगोदरच मोठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते। सगळे पालिकेचे हे सुरक्षा रक्षक आहेत, ज्या ठिकाणी पालिकेचे सुरक्षा रक्षक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ते सगळे सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। दोन्ही गेटवरती हे महापालिकेचे सगळे सुरक्षा रक्षक आहेत। महापालिकेचे कर्मचारी मधल्या साईडला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आता आंदोलन करणार आहेत आणि कामबंद आंदोलन करणार आहेत, कारण आयुक्तावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप हे सगळे कर्मचारी करत आहेत। खरं तर काल मनसेच्या कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल झाले, 5 जणांना नोटीस देण्यात आली, त्यांची चौकशी करण्यात येते। मात्र आज कालच्यासारखा कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षकाकडून ही सगळी काळजी घेण्यात येते आणि त्यामुळे दोन्ही इन गेट आउट गेट या दोन्ही ठिकाणी जे आहेत ते पालिका कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून आणखी कुठला मोठा बंदोबस्त या ठिकाणी नाहीये, मात्र पालिकेचा जो सुरक्षा विभाग आहे त्या सुरक्षा विभागातले शहरातले सगळे सुरक्षा रक्षक जे आहेत ते आज तरी पालिकेत सुरक्षा गेटवरती पाहायला मिळत आहेत, त्यामुळे पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। मात्र आज मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यासाठीच हे सगळे सुरक्षा रक्षक जे आहेत ते दोन्ही गेटवरती तैनात करण्यात आलेत आणि पालिकेचे कर्मचारी सुद्धा आक्रमक होऊन आज कामबंद आंदोलन करणार आहेत। त्यामुळे पुणेकरांचे जे कामं आहेत महापालिकेतले दररोजचे, त्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होणार आहे, ते काम बंद असणार आहे। त्यामुळे पुणेकरांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। मात्र यातून काही तोडगा निघतो का ते पाहणं महत्त्वाचं आहे। बालाजी, आता या सर्व पुढच्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।